ब्रेकनंतर लोकशाही राऊंडअप मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 2 जागा बीओटी तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेनं एकमतानं मंजूर दिली आहे। मात्र या प्रकल्पाच्या सादरीकरणाची भाषा हिंदी आणि इंग्रजी असल्यानं सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला। मराठीत माहिती देण्याची नगरसेवकांची मागणी असतानाही हिंदीत सादरीकरण सुरू राहिल्यानं मनसेनं प्रशासनावर निशाणा साधला। पाहूयात। बीओटी प्रकल्पाचं सादरीकरण इंग्रजी आणि हिंदीत, नगरसेवकांना माहिती समजून घेण्यात अडचणी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती मराठीत देण्याची मनसेची मागणी। सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या शहरातील 2 जागा बीओटी तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेनं एकमतानं मंजुरी दिली आहे। मात्र प्रस्तावाला मंजुरी मिळत असतानाच प्रकल्पाच्या सादरीकरणाच्या भाषेवरून सभागृहात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। बीओटी प्रकल्पातून महानगरपालिकेला होणारा आर्थिक फायदा, जागांचा विकास आणि वापर, कराराच्या अटी, प्रकल्पाचा कालावधी आणि महानगरपालिकेच्या हिताशी संबंधित विविध बाबींची माहिती सभागृहासमोर मांडण्यात आली आहे। मात्र संबंधित कंपनीकडून सुरुवातीला इंग्रजी आणि त्यानंतर हिंदी भाषेत सादरीकरण करण्यात आले। त्यामुळे तांत्रिक आणि आर्थिक बाबी समजून घेताना काही नगरसेवकांना अडचणी आल्या। नगरसेवकांनी मराठीत सादरीकरण करण्याची मागणी केली, मात्र त्यानंतरही हिंदीतूनच माहिती देण्यात आल्यानं काही नगरसेवकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांना हिंदीत प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं लागलं। बेसिकली लेकिन आप प्राइवेट प्लेयर सोलापुर में इन्वेस्टमेंट करना शुरू करेंगे और अब धीरे धीरे लेकिन प्राइवेट ऑपरेटर्स को सिटी में बुलाओगे, उससे कंस्ट्रक्शन के टाइम पे और जब वो प्रोजेक्ट बन के चालू हो जाएगा उस टाइम पे कुछ और जॉब्स क्रिएट हो सकते हैं। तो एक इकोनॉमिक पर्सपेक्टिव से भी इसको सिटी को एक बूस्ट मिलता है। सिंगल प्रोजेक्ट से नहीं, बट अगर आप मल्टीपल प्रोजेक्ट्स इस रूट से करेंगे तो ऑब्वियसली नंबर ऑफ जॉब्स बढ़ने के चांसेस। या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। सोलापूर ही महाराष्ट्राची भूमी असून महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती मराठी भाषेत आणि पारदर्शकपणे देण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। सोलापूरकरांचा या बीओटी प्रकल्पाला आधीच विरोध असल्याचा दावा करत प्रशासनानं मनमानी पद्धतीनं निर्णय न घेता प्रकल्पाची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर ठेवावी, तसेच त्यांच्या शंकांचं मराठीतून निरसन करावं अशी मागणी करण्यात आली आहे। एक तर बीओटी सारखा हा प्रकल्प सोलापूरकरांचा विरोध असतानाही महापालिकेत मंजूर केला जातो आणि त्याचं सादरीकरण चक्क हिंदीमध्ये त्या ठिकाणी सादर केलं जातं, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। या सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने पहिला या प्रकल्पाची माहिती संपूर्ण पारदर्शकपणे या सोलापूरकरांना मराठीमध्ये सादर करावी। सोलापुरातील रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सोलापूर महापालिकेला त्यांच्या तीव्र शब्दात विरोध करण्यास समर्थ आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारावर महापौर विनायक कोंडियाल यांनी स्पष्टीकरण दिले। सादरीकरणावेळी अनेक नगरसेवकांना माहिती समजली होती। संबंधित अधिकाऱ्यांनी सुरुवातीला इंग्रजीत सादरीकरण केल्यानंतर काही नगरसेवकांनी हिंदी आणि मराठीत माहिती देण्याची मागणी केली। ज्यांना माहिती समजण्यात अडचण होती त्यांना आवश्यक ती माहिती मराठीतून देखील समजावून सांगण्यात आल्याचा दावा महापौरांनी केलाय। बघा, बीओटीचा जो प्रकल्प आहे, बीओटीच्या वरचा जो प्रकल्प सादरीकरणाचा जो विषय होता, अनेक नगरसेवकांना सगळ्यांना समजलं। ते पहिला इंग्लिश मध्ये बोलत होते, त्याच्यानंतर काही नगरसेवक म्हणले मराठी नाही तर हिंदीमध्ये बोला म्हणून ते हिंदीमध्ये प्रेझेंटेशन केले। बऱ्याचशा नगरसेवक लोकांना सगळ्यांना हिंदी समजलेलं आहे आणि ज्यांना कोणाला काय थोडीशी अडचण झाली त्यांना मराठीमध्ये तिथले जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी समजून सांगितलेलं आहे। 2 जागा बीओटी तत्वावर देण्यास सर्वसाधारण सभेनं एकमतानं मंजुरी दिली असली तरी या प्रकल्पातून महानगरपालिकेला नेमका किती आर्थिक फायदा होणार, प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होणार आणि सादरीकरणाच्या भाषेवरून सुरू झालेला वाद पुढे कोणतं वळण घेणार याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष लागलंय। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।